2 दिवसात माजी आमदार जयवंतराव जगताप यांना अटक न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने करमाळा बंदची हाक द्यावी लागेल असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलाय। करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीवेळी दिग्विजय बागल तसंच सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांच्यावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह 9 जणांनी जीवघेणा हल्ला चढवल्यानं संपूर्ण करमाळा तालुका हादरून गेला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रवक्ते उमेश पाटील आणि जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेचा निषेध नोंदवला। 2 दिवसात माजी आमदार जयवंतराव जगताप यांना अटक झाली नाही तर करमाळा बंदची हाक राष्ट्रवादीला द्यावी लागेल असा इशारा देताना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दिग्विजय बागल तसंच बागल कुटुंबियांच्या पाठीशी आहे असं सांगताना झालेला हल्ला हा पराभवाच्या नैराश्यातून आणि पूर्वनियोजित अशा पद्धतीचा हल्ला असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। जर त्यांनी येणाऱ्या 2 दिवसात अटक नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण करमाळा बंदचं आवाहन करणार आहे। दिग्विजय बागल यांना मारहाण झाल्यानंतर बागल कुटुंबियांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले, परंतु जर त्यांना अटक नाही झाली तर त्यांच्या शांततेच्या आवाहनाला त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रतिसाद देतील असं नाही। दिग्विजय बागल यांनी मारहाण झालेली असताना सुद्धा ती गोष्ट बाहेर 2 तास कळू दिली नाही। पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार होईपर्यंत कळू दिली नाही। जवळपास 8 ते 10 हजाराचा मॉब त्या ठिकाणी बाहेर थांबलेला होता। आत घडलेल्या या घटनेची माहिती बाहेरच्या लोकांना नव्हती। एवढं होऊन सुद्धा दिग्विजय बागल यांनी अतिशय संयम दाखवत ही गोष्ट त्या ठिकाणी कळू दिली नाही। निवडणूक प्रक्रिया पार पडू दिली, विरोधक असलेल्या संचालकांना बाहेर जाऊ दिलं, त्याच्यानंतर ते अर्ध्या तासांनी बाहेर पडले। जर त्यांना मारहाण झालेली, शर्ट फाटलेला, हात तुटलेला, नाक फुटलेलं, रक्त आलेलं सगळं जर पाहिलं असतं, तिथल्या 2-3 हजार जे काही त्यांचे समर्थक असतील त्या 8 हजारापैकी 4-5 हजार त्यांचे असतील किंवा 50% त्यांचे असतील, ह्या लोकांनी जर हे चित्र पाहिलं असतं तर जयवंतराव जगताप आणि त्यांचे सहकारी यांच्यावर हल्ला झाला असता, त्यांच्या समर्थक संचालकावर हल्ला झाला असता, कदाचित त्यामध्ये अनेक जणांचे मुर्दे पडले असते त्या मॉबमध्ये। त्यामुळे ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे की एवढ्या कमी वयामध्ये एवढा समंजसपणा आणि समजूतदारपणा ते दिग्विजय बागल